हॅलो, गुड मॉर्निंग. नारळ काढायला दोन दादा आलेत. त्यांचा झाडावर चढण्याचा स्पीड आणि उतरण्याची पद्धत ही खरोखर बघण्यासारखी आहे. तर त्याचा व्हिडिओ करते आणि मग पुढे सगळी कामं, नारळ गोळा करायचे, अगरभर कसे नारळ पेरलेले आहेत, सगळीकडे पडतात ते उडतात लांब 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 आणि कचरा, त्या सगळ्याचा व्हिडिओ नक्की बघा. अजून भरपूर काम बाकी आहे. सगळे अगरभर नारळ काढून ठेवलेत त्यांनी. ते सगळे गोळा करायचे, घरी नेऊन टाकायला. ते आली माझी मदतनीस आणि सगळे गोळा करायचे आणि मग कचरा पडला. नारळ लागतात, हे फुलांसारखं दिसतंय ना मध्ये, ह्याला नारळ लागलेलं असतं. ते नारळ काढताना हे असं सुकलेलं असेल झाडावर तर ते पण खाली काढून टाकतात. ही आता इथे नारळाची सापळी पडली ह्या फुलझाडांवरती, काढायला पाहिजे. मग हे सगळं नारळ गोळा करून झाले की हे काम आहे. एवढे म्हणजे हल्ला नकल चार एवढे होते ते मग आज सांगू पाऊस किती आहेत ते मोजून येऊ खरं. भोपळ्यावर नंबर घातला होतास ना, तशी नंबर घालू पुसंड्यावर नंबर घालू काय हो भोपळ्यावर नंबर घालून ठेवलं होतं ना, मग? त्याचे पुसंड्यावर घालून ठेव. काय सांगतोय त्याला? पण त्या पुसंड्यांका कोण हात नाही लागेल, किती नाही कोण जाणार, बरा अजिबात नाही. चढणार पण नाही कोण त्याच्या. किती आपण चढोकच पणच चांगलं नाही आहे. म्हणून काय चढक म्हणजे उभं आहे ना. हो पूर्व तसं चढणार असून तरच जाय, नाही तर नाही. हे मध्ये मध्ये मालवणी भाषा ऐकायला मिळेल. ह्याच्याशी मालवणी बोलते, हिच्याशी मालवणी बोलते. कळतंय का बघा. गुडगुडे झाले म्हणजे पाणी आटलं पूर्ण त्यातलं, आणि आपण जे खोबरं करतो ना सुख, ते माडावरच तसं झालं. ते आत अशी वाचते वाटी, नारळ वाजवला पाण्याच्या ऐवजी असं काहीतरी आतमध्ये वाचतं गुडगुड गुडगुड, म्हणून त्याला गुडगुडे झाले असं म्हणतात. म्हणजे त्याच्यात खोबरं झालंय झाडावरच, सुख खोबरं. हा एवढा नारळाचा ढीग झाला इथे, तर जागा संपले ओतायची. हे सगळे नारळ आता उद्या सोलायचेत आणि मग ते कोणाकोणाच्या ऑर्डर्स आहेत त्यांना तसे तसे दिले जाते. हे साधारण 500च्या वर नारळ आहे हा काढलेला. आता ते सोलण्याचं काम आहे.